हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण एक्सपेरिमेंट घेऊन आलो आहोत तो आहे रेझोनन्स ट्यूब. आता रेझोनन्स ट्यूब हा एक्सपेरिमेंट जर तुम्हाला एक्झामला आला तर तुम्हाला काय काय लिहायचं आहे ते मेन पॉईंट लक्षात ठेवा. एम लिहायचं आहे तुम्हाला, ॲपरॅटस समोर असणार तेच लिहायचे आहेत तुम्हाला. फक्त ॲपरॅटसला कुठल्या ॲपरॅटसला काय काय म्हणतात ते समजून घ्यायचं आणि नंतर लिहायचं. ओके, डायग्रॅम काढायचे आहे तुम्हाला. फॉर्म्युले सगळे इम्पॉर्टंट आहेत, फॉर्म्युले लक्षात ठेवा. प्रोसिजर लिहिण्याची गरज नाही, प्रोसिजर तुम्हाला माहीत असायला हवी. मी सांगणार तुम्हाला काय काय करायचं आहे. ओके, मेन पॉईंट लक्षात ठेवा. देन ऑब्झर्वेशन्स लिहायचे आहेत. ऑब्झर्वेशन टेबल काढायचं आहे तुम्हाला. 2 ऑब्झर्वेशन्स टेबल आहेत. देन ग्राफ काढायचं आहे ह्या नेचरचा. देन त्याचा स्लोप काढायचा आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, बाय ग्राफ, बाय कॅल्क्युलेशन स्पीड ऑफ साऊंड फाईंड करायचं आहे आणि अननोन फ्रिक्वेन्सी तुम्हाला फाईंड करायचं आहे. हे कॅल्क्युलेशनचं टेबल आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. देन रिझल्ट लिहायचं फायनली आपल्याला आणि प्रिकॉशन 2 लिहायचे. ओके, हे सगळं तुम्हाला लॉंग एक्सपेरिमेंटसाठी लिहायचं आहे. आता 1 बाय 1 आपण हा एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे तो आपण पाहूया. ओके, स्टार्टिंगला आपल्याला लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर्स फाइंड करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल ऑफ व्हर्नियर कॅलिपर्सच्या मेन स्केलचं स्मॉलेस्ट काउंट किती आहे तो आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे. अँड देन टोटल नंबर्स ऑफ डिव्हिजन व्हर्नियर स्केलमध्ये टोटल नंबर्स ऑफ डिव्हिजन किती आहेत ते बघायचे, काउंट करायचे, ते लिहायचे इकडे. आणि देन एक्स अँड वाय आपल्याला मिळाला की त्याचं डिवायडेशन केलं की तुम्हाला LC मिळणार. सो 1 बाय 1 बघूया आपण. ओके, की हा जो आहे तो व्हर्नियर कॅलिपर्स आहे आणि हा जो मेन स्केल आहे, हा दिसतोय तो मेन स्केल आहे. आता त्याचा स्मॉलेस्ट काउंट जो आहे तो 0.1 आहे. बघा 0.1 दिसतोय, तो आपल्याला लिहायचा आहे. ओके, ओके, हा जो दिसतोय तो व्हर्नियर स्केल आहे. आता व्हर्नियर स्केल डिव्हिजन टोटल ज्या आहेत त्या 10 आहेत. ओके, तो 10 लिहायचे. ओके, लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर्ससाठी आपल्याला आपण एक्स फाइंड केला. एक्स जो आहे तो मेन स्केल डिव्हिजन स्मॉलेस्ट काउंट जो आहे तो आपल्याला 0.1 मिळाला. देन टोटल नंबर्स ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल ते आपण बघितले, 10 डिव्हिजन होते. आणि हा जर डिवाइड केला 0.1 अपॉन 10 जर डिवाइड केला तर आपल्याला 0.01 मिळतो. 0 एरर, इकडे 0 होता. ओके, आता आपल्याला काय मिळाला, लिस्ट काउंट मिळाला. लिस्ट काउंट जो आहे तो 0.01 सेंटीमीटर मिळाला. देन आपल्याला इनर डायमीटर, त्या रेझोनन्स ट्यूबचा इनर डायमीटर फाईंड करायचं आहे. तो 1 बाय 1 आपण फाईंड करूया. ओके, आता हे जे काय आहे मेन स्केल रिडिंग काय आहे, MSR म्हणजे मेन स्केल रिडिंग, VSR म्हणजे व्हर्नियर स्केल रिडिंग. आणि हे जर 2 तुम्ही फाईंड केला तर पुढचं तुम्ही इझिली फाईंड करू शकता. ते कसं फाईंड करायचं आहे ते 1 बाय 1 मी सांगणार. ओके, लिस्ट काउंट समजला. आता आपल्याला इनर डायमीटर फाईंड करायचा आहे. ओके, ओके, आपल्याला रेझोनन्स ट्यूबचा इनर डायमीटर फाइंड करायचं आहे. त्यासाठी अरेंजमेंट जी आहे व्हर्नियर कॅलिपर्सची अरेंजमेंट ह्या पद्धतीने करायची आहे. आता मेन स्केल म्हणजे मेन स्केलला व्हर्नियरचा फर्स्ट लाईन कुठे आहे बघा, 3.1 वर आहे. आणि कोइन्साइड डिव्हिजन जी आहे ती बघा, कोइन्साइड डिव्हिजन म्हणजे सर्व लाईनमध्ये कुठली दिसते, ती फोर्थ लाईन दिसते. सो फोर्थ लाईन तुमची व्हर्नियर स्केल डिव्हिजन आहे. ओके, तो आपल्याला लिहायचा आहे. ओके, आपल्याला मेन स्केल रिडिंग म्हणजेच काय, तर मेन स्केलला व्हर्नियर स्केलची फर्स्ट लाईन कुठे कोइन्साइड झालेली, ती 3.1 वर होती, तीच तुमची मेन स्केल आहे. आणि व्हर्नियर स्केल डिव्हिजन म्हणजेच कोइन्साइड डिव्हिजन. गेल्या वर्षी तुम्ही बघितला कोइन्साइड डिव्हिजन, मेन स्केल अँड व्हर्नियर स्केलमधली कुठली लाईन तुम्हाला सरळ लाईनमध्ये दिसणार म्हणजे कोइन्साइड होताना दिसणार, ती आपल्याला बघायची. ती फोर्थ लाईन होती, ती आपण लिहिली. फोर्थ लाईन कोइन्साइड होते. व्हर्नियर स्केलची किती नंबरची लाईन कोइन्साइड होते मेन स्केलला, ती आपल्याला ही लिहायची आहे. ती फोर्थ लाईन कोइन्साइड होत होती. सो आपण फोर्थ लाईन लिहिला. आता पुढचं कॅल्क्युलेशन बघा, B इंटू LC करायचा. हा तुमचा B आहे. LC किती आहे, 0.01. सो 0.01 इंटू 4 किती येणार, 0.04. देन A प्लस C इज इक्वल टू D डॅश, म्हणजेच हा A आहे आणि हा C आहे. 3.1 प्लस 0.04 काय येणार, 3.14 तुमचा आन्सर येणार. करेक्टेड डायमीटर जो आहे, सो D डॅश, हा D डॅश आहे, मायनस E करायचा. E काय, 0 आहे. सो 3.14 मायनस 0 सेमच येणार, 3.14. अशा पद्धतीने अजून 2 रिडिंग घेतल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला रिडिंग मिळत आहेत.
ओके 3.1 इकडे 6 नंबरची लाईन कोइन्साईड झालेली आणि इकडे परत 4 नंबर लाईन कोइन्साईड झाली आणि सेम आपण कॅल्क्युलेशन केलं आहे. आता ह्यांचा मीन काढायचा आहे. तो मीन किती येतो बघा 3.146 आणि हा जो डी आहे त्याला 0.3ने मल्टिप्लाय करायचा. ते तुमचं एंड करेक्शन असणार, तो तुम्हाला फाईंड करायचा आहे. सो एंड करेक्शन किती आला 0.9438 तुम्हाला मिळतोय. ओके नेक्स्ट आपल्याला रेझोनेटिंग लेंथ फाईंड करायचे आहे. हे ऑब्झर्वेशन टेबल आहे त्यासाठी. आता फर्स्टला आपल्याला फ्रिक्वेन्सी हवी. दॅट मीन्स इकडे आपण ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी इकडे लिहिणार आहोत डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. ओके हे जे आहेत ते ट्युनिंग फोर्क आहेत, आपण आता यूज करणार आहोत. रेझोनेटिंग लेंथ फाईंड करण्यासाठी आपल्याला हे सगळे इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत. ओके स्टार्टिंगला अरेंजमेंट जी आहे ती ह्या पद्धतीने करायची आपल्याला. वॉटर लेवल जो आहे तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आपल्याला. स्टार्टिंगला मी 480चा ट्युनिंग फोर्क घेतला आहे. ओके आता व्हायब्रेशन द्यायचं आहे ह्याला. ओके आता व्हायब्रेशन जे आहे ते या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे आणि तो ओपन एंड पाईपला लावायचा आहे. ओके ओपन एंड पाईपला लावल्यानंतर आपल्याला रेझोनन्स कंडिशनला त्याला आणायचं आहे आणि ती लेंथ आपल्याला लिहायची. 16.8ला आपल्याला रेझोनन्स मिळतोय. सो ही तुमची रेझोनेटिंग लेंथ आहे. ओके आता 480साठी आपण जी रेझोनेटिंग लेंथ म्हणजेच लेंथ ऑफ एअर कॉलम जो आपल्याला मिळाला तो किती होता 16.8 होता. सो अजून एक रिडिंग आपल्याला घ्यायचं आहे ह्याचंच. सो आता आपण घेऊया. 17.1 आपल्याला रेझोनेटिंग लेंथ मिळते. ओके आत्ताच जे आपण रिडिंग घेतले त्याची जी लेंथ होती ती 17.1 होती. सो 480साठीच आपण सेकंड रिडिंग घेतले. सो अजून एक रिडिंग घ्यायचं आहे, त्यांचा मीन काढायचा आहे आणि नंतर आपल्याला ट्युनिंग फोर्क चेंज करायचा आहे. ट्युनिंग फोर्क जो आहे तो 426चा घ्यायचा आहे. अगेन रेझोनेटिंग लेंथ 3 रेझोनेटिंग लेंथ फाईंड करायची त्याची. 384साठी 3 रिडिंग घ्यायचे आहेत अगेन आणि 341साठी अजून 3 रिडिंग घ्यायचे आहेत आणि त्यांचा मीन काढायचा आहे. ओके मीन काढल्यानंतर आता हे पुढचं कॅल्क्युलेशन मी नंतर सांगतो तुम्हाला. ओके आता 480साठी मी दाखवलं तुम्हाला. 426, 384 अँड 341साठी तुम्हाला सेम रिडिंग घ्यायचे आहेत. 3 रेझोनेटिंग लेंथ फाईंड करायचे आहेत. ओके आता हे फाईंड झाल्यानंतर एवढंच तुम्हाला रिडिंग घ्यायचे आहेत आणि पुढचं सगळं कॅल्क्युलेशन आहे. ओके आता हे झाल्यानंतर तुम्हाला ह्या तिघांचा मीन काढायचा आहे. दॅट मीन्स ह्यांची ॲडिशन करायची, डिवायडेड बाय 3 करायचा आहे. या सगळ्यांची ॲडिशन डिवाइड बाय 3 केल्यानंतर तुम्हाला मीन जो आहे तो ह्या पद्धतीने मिळतोय. ओके ह्या तिघांचा मीन हा मिळतोय. ह्या सगळ्यांचा मीन जो आहे 1 बाय 1 इकडे तुम्हाला मिळणार. नेक्स्ट तुम्हाला कॅपिटल एल फाईंड करायचं. तर कॅपिटल एल जो आहे तो स्मॉल एल प्लस ई आहे. ई तुम्ही इकडे फाईंड केला. ई किती होता तुमचा 0.9438 होता. तो फक्त ॲड करायचा आहे ह्या लेनमधनं, जो तुम्ही मीन काढला आहे ना त्यामधनं तुम्हाला ई ॲड करायचा आहे. तो 0.948 समथिंग होता. ओके 0.9438 होता. ओके तो ॲड करायचा आहे फक्त ह्या मीनमधनं. तो ह्या पद्धतीने येतो आहे अँड देन त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. हा जो एल आहे हा एल आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. रेसिप्रोकल तुम्ही लॉग टेबलमध्ये बघू शकता, तो ह्या पद्धतीने येणार. सो 0.056, 0.048. देन नंतर आपल्याला एन एल फाईंड करायचं. आता एन एलसाठी कॅल्क्युलेशन टेबल तुम्हाला दिलेलं आहे. या पद्धतीने कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. आता एन एल फाईंड करण्यासाठी तुम्हाला काय लागणार एन अँड एल. ओके एन एलसाठी हा जो एन आहे आणि हा करेक्टेड लेन्ससाठी कॅपिटल एल जो आहे तो लागणार तुम्हाला. ह्यांचा लॉगने कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. 4 रिडिंग आहे टोटल 4. ह्या चौघांचा लॉग जो आहे तो इकडे घ्यायचा आहे. ओके लॉग ऑफ एन, लॉग ऑफ एल ह्या चौघांचा लॉग जो आहे तो इकडे लिहायचा तुम्हाला आणि यांची ॲडिशन करायची आणि अँटी लॉग. आता हा इकडे 4NL दिला आहे बट हा NLच आहे. ओके सो NLच लिहायचं आहे. ते प्रिंट मिस्टेक आहे, तो करेक्ट करा तुम्ही. सो NLच आहे, त्याचा अँटी लॉग घेतल्यानंतर आपल्याला हा मिळतो आहे आणि ह्यांचा आपल्याला मीन काढायचा आहे. मीन जो आहे तो आपल्याला हा मिळतो आहे आणि हेच रिडिंग आपल्याला ह्या टेबलमध्ये लिहायचे आहेत. कॅल्क्युलेशन नंतर इकडे लिहायचं आहे. ओके देन आपल्याला अननोन एक ट्युनिंग फोर्क घेणार, त्यासाठी सेम रिडिंग घ्यायचे आहेत. रेझोनेटिंग लेंथ फाईंड करायची आहे, त्याचा आपण LX फाईंड करायचा आहे. ओके 1/LX फाईंड करायचं. ओके हे सगळं लिहिल्यानंतर मीन लिहायचं आहे अँड देन आपल्याला स्टार्टिंगला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हा जो तुम्हाला मीन NL मिळाला काय होता तो 8545 मीन मिळाला.
तो कॅल्क्युलेशनने मिळाला. तो NL मीन जो आहे तो 4ने मल्टिप्लाय करायचा, तुम्हाला स्पीड मिळणार. 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा जो आहे तो 34180 मिळतो आहे हर्ट्स सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर पर सेकंड. ओके. हा जो आहे तो मीटर पर सेकंडमध्ये केल्यानंतर आपल्याला 3 डिजिट मिळणार. ओके. 341.8 हा तुम्हाला मिळतो. ॲक्युरेट रीडिंग जो आहे तो स्पीड ऑफ साऊंड इन एअर 340 आहे. सो 341 आला तरी हा करेक्टेड समजला जाईल. ओके. याच्या आसपास आला पाहिजे. तर अननोन फ्रिक्वेन्सीसाठी मीन NL जो आला आहे त्याला डिवायडेड बाय LX जो आहे LX जो आपण फाइंड केला अननोनसाठी जो लेंथ फाइंड केला आहे तो इकडे टाकायचा आहे. तो किती आहे बघा 20.54. यांचं डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला 416.0 अननोन फ्रिक्वेन्सी मिळते. ओके. नेक्स्ट आपल्याला हा ग्राफ काढायचा आहे फ्रिक्वेन्सी वर्सेस 1/L. आता हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये मिळतात. हा N आहे आणि हा 1/L आहे. सो पहिल्यांदा स्केल डिसाईड करायचं आहे तुम्हाला. स्केल डिसाईड करण्यासाठी तुम्हाला रीडिंग बघायचे आहेत. आता हा जो आहे तो मॅक्झिमम रीडिंग जो आहे तो 480पर्यंत गेला आहे आणि ह्याचं मॅक्झिमम जे आहे ते 0.056पर्यंत गेलं आहे. सो मी जे स्केल घेतलं आहे ते बघा काय घेतलं आहे ते स्टार्टिंगला स्केल जे आहे. ओके. हा जो आहे तो N आहे. सो 1 सेंटीमीटरला मी 50 घेतला आहे. मॅक्झिमम 70पर्यंत गेला आहे. ओके. 480 जो होता तो मॅक्झिमम होता आपला इकडे बसतोय. देन हा जो आहे तो 0.056पर्यंत गेलेला. सो हा जो आहे तो मी 2 सेंटीमीटरला 0.01 घेतला आहे. 0.01 0.02 0.03 0.07पर्यंत गेला आहे. सो स्केल लिहिताना आपण 1 सेंटीमीटरचं लिहितो आहे. सो एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. एक्स ॲक्सिसमध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हा किती येणार बघा 2 सेंटीमीटरला 0.01 आहे. सो 1 सेंटीमीटरला 0.005 येणार. सो हा मी लिहिला आहे 0.005 पर सेंटीमीटर. अँड वाय ॲक्सिसला डायरेक्ट आपण घेतला आहे 50 हर्ट्स. 1 सेंटीमीटरला 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मेजर करतो. सो वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 हर्ट्स घेतला आहे. देन आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे आहेत. तर पॉईंट प्लॉट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कसं पॉईंट प्लॉट करतो मी. एक पॉईंट सांगतो तुम्हाला. हा जो आहे 0.040 हा स्मॉल आहे. 0.040 साठी आणि किती आहे 341. आता 341 जो आहे तर इकडे 341 हा 341 कुठे आहे हा 300 आहे. हा 350 आहे. सो 341 तुमचा इकडे पॉईंट कुठेतरी येणार. ओके. हा 341साठी इकडे काय आहे 0.04ची लाईन ही आहे. सो हा जो पॉईंट आहे तो तुमचा इकडे आला आहे. ओके. आला इकडे. सो 0.04 हा पॉईंट आहे तुमचा. ओके. हा आणि 341चा पॉईंट इकडे आला आहे. सो ह्या पद्धतीने पॉईंट प्लॉट करायचे तुम्हाला. इकडचं पहिल्यांदा पॉईंट बघायचा आहे. ओके. 0.045 साठी काय आहे 384चा पॉईंट बघायचा. ओके. ह्या पद्धतीने पॉईंट प्लॉट करायचे आणि ग्राफ जो आहे तो तुमचा ह्या पद्धतीने स्ट्रेट लाईन येतो. जसा नेचर आहे तसंच तुम्हाला ग्राफ मिळणार. ओके. आता ग्राफ काढल्यानंतर तुम्हाला आता ग्राफच्या नेचरमध्येच दिलेलं आहे बघा डॉटेड लाईन काढायचं आहे. तर डॉटेड लाईनमध्ये हा जो आहे तो तुमचा 1/LX आहे आणि हा जो आहे तो 1/NX आहे. सो NXच आपल्याला फाईंड करायचं आहे. बाय ग्राफ आपल्याला फाईंड करायचं आहे. इकडे बाय ग्राफ बघा. बाय ग्राफ व्हेलॉसिटी पण फाईंड करायची. बाय ग्राफ ट्युनिंग फ्रिक्वेन्सी अननोन फ्रिक्वेन्सी पण फाईंड करायची. सो त्यासाठी कॅल्क्युलेशन बघा. अननोन फ्रिक्वेन्सीसाठी डायरेक्टली आपल्याला ग्राफमध्ये मिळतो आहे. ओके. सो हा जो आहे डॉटेड लाईन 1/LX तुम्हाला मिळाला आहे. 1/LX किती आहे 0.048. सो 0.048 जो आहे 0.05. सो 0.048 इकडे असेल. इकडे डॉटेड लाईन काढायची आणि ही डॉटेड लाईन ह्या स्ट्रेट लाईनवर कुठे मिळतो आहे जिकडे छेदतो आहे तो पॉईंट डायरेक्टली डॉटेड लाईन काढायचा आणि वाय ॲक्सिसवर काढायचा आहे. हा पॉईंट जो आहे तो तुमचा NX आहे. ओके. तो हा बघा हा 400 आहे. हा 450 आहे. सो मिडल काय असणार आहे 425. सो NX जो आहे तुम्हाला बाय ग्राफ NX जो मिळतो आहे तो 425 मिळतो आहे. बाय कॅल्क्युलेशन किती मिळालेला 416 मिळालेला. ओके. नियरली आहे तो सेम. ओके. अँड देन कॅल्क्युलेशनने हा जो ग्राफ आहे ग्राफवरून तुम्हाला स्लोप काढायचा आहे. स्लोपसाठी असा ट्रायंगल काढायचा. x1 y1 x2 y2 काढायचे आहेत पॉईंट. त्याच्यावरनं आपल्याला जो स्लोप मिळतो आहे तो 8571.4 मिळतो आहे.
आणि हा जो स्लोप मिळतो तुम्हाला 8571 आत्ताच फाईंड केलेला, ओके, तो जो आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा, 4 स्लोप आहे. सो 4 हा जर केला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन मी दिलं इकडे बघा, 4 दिस केलं तर तुम्हाला 34285.6 सेंटीमीटर पर सेकंड मिळतो. आणि मीटर पर सेकंडमध्ये 2 डिजिट करायचं आहे, सॉरी 3 डिजिट करायचं आहे. सो 341.856, ओके. सेंटीमीटरचं मीटरमध्ये इंटू 10⁻² करतो. सो 2 डिजिट तो पुढे जाईल, अलीकडे येणार. सो काय येणार 342.856 हा मिळतो. ओके, सो बाय ग्राफ तुम्हाला हा मिळणार. वेलोसिटी जो आहे तो किती मिळतो 342.85. हे सगळे तुम्हाला लिहायचे आहे. सो हा किती मिळाला तो लिहितोय मी 342.85 आणि मग असे किती मिळालेला 341. सेम, नियरली सेम मिळतो. सो या पद्धतीने कॅल्क्युलेशन आणि ग्राफ काढायचे आहे. ओव्हरऑल एक्सपेरिमेंटसाठी ह्याची रिडिंग मी दाखवतो तुम्हाला. सो तुम्ही हा पॉज करून व्हिडिओ बघा. ओके.